नमस्कार. आज आपण बनवणार आहे अळशीची चटणी. त्यासाठी इथं अळशी घेतलेली आहे, बघू शकतो आपण. मस्त निवडून वगैरे घेतली आहे. लाल मिरच्या घ्यायचे, मीठ घ्यायचे चवीनुसार, लसूण घ्यायचा आहे थोडासा, 10-12 पाकळ्या. आता आपण अळशी भाजून घेऊया. अळशी चांगली भाजून घेऊया आपण. थोडे तडतडले का काढून घ्यायची. त्यानंतर मिरची घेतलेली आहे, मिरची पण आपण भाजून घ्यायची. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. आता मीठ घेतले, चवीनुसार टाकायचं आपल्याला, किंवा जाडं मीठ पण वापरू शकते. आता आपण याला वाटून घेऊया. आता आपण चटणी वाटून घेऊया पाट्यावरती. पाटा धुवून ठेवलेला, पुसून घेतलेला आहे. आता पहिले मिरची टाकूया आणि वाटूया. आता आपण मिरची वाटत आहे, बारीक करून घेऊया त्याला. आता आपण लसूण ठेचूया. मिरची वाटून झालेली आहे. आता आपण लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे. आणि पाट्यावर का वाटायचं की टेस्टी बनते पाट्यावर, त्यासाठी आपण पाट्यावर वाटलेलं. अळशीचे खूप फायदे आहेत. काढून घेतलं आपण. काय फायदे? खूप नाही, तू सांग ना. मग चालू केलं. हां, आता अळशी टाकून घेऊ आपण. हे पण वाटून घेऊ थोडीशी. हार्टसाठी खूप चांगलं असतं अळशी. मस्त अशी बारीकशी करून घेऊ. काय बोलतात त्याला? आता आपली अळशीची चटणी रेडी आहे. आपण बाजरीची भाकर, चपाती, ज्वारीची भाकरी कशाही सोबत खाऊ शकतो. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.